कुटुंबातला माणूस म्हणून तो देवाचा सेवक त्यांच्यामध्ये सहभागी होतो. आणि आपल्याला काय वाटतं मग, बाहेरचा माणूस आहे पण घरातल्या लोकांसारखा आहे. आपलं नातं नाही, गोतं नाही, काहीच नाही, बाहेरचा मुलगा आहे पण आपल्या घरातल्या मुलापेक्षा बेस्ट आहे. आपल्या घरातला रक्ताचा मुलगा बघा कसा वागतोय, पण ह्या लेकराचं किंवा ह्या सेवकाचं किंवा ह्या विश्वासणाऱ्यांचं माझं नातं नाही, तरी देखील तो माझ्या बरोबर किती प्रेमानं आणि किती गोडवानी बोलतो, किती माझी मदत करतो, किती माझी सेवा कार्य करतो. आणि याने काय होतं, देवाचं प्रेम आपण त्या लोकांना देत असतो. म्हणजे देवाने आपल्यामध्ये किती मोठी गोष्ट टाकलेली आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. येशू प्रभू की प्रीती विना जीव सुना, झांजही वाजे धना धना. प्रीती विना बोला जीव सुना, वचनामध्ये संत पौल प्रीतीला फार महत्व देतो, प्रेमाला फार महत्व आहे. आणि जगामध्ये हीच गोष्ट मिळत नाही, प्रेम. आताच तुम्ही आणि एक गोष्ट पाहिली असेल, मला वाटतं काल का परवा झाली ती गोष्ट, टीव्हीला आलेली आहे. एका आईविषयी आणि एक लेकराविषयी. समुद्रात नाव भिवून तुम्ही बघा, हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट आहे. एक छोटासा मुलगा आणि एक आई, त्याचं अतूट नातं बघा. फिरायला गेले पण छोटं लेकरू आपल्या बरोबर आहे, जास्त वय नसेल, 20-21 वर्षाचे असेल पोरगी. छोटासा लेकरू घेऊन फिरायला गेले आणि काय अकस्मात संकट त्यांच्या जीवनावरती आलं, भयानक संकट. आणि ती नौका पूर्ण समुद्रात वादळामध्ये डुबली गेली. पण त्या छोट्या लेकराने आईला मिठी मारलेली होती.